तो चलिए शुरू करते हैं। तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला असंच फिरत फिरत कुठेतरी जाऊया. मग आम्ही गाडी बाहेर काढली आणि निघालो बघा रोड जाईल तिकडे. असं करत करत आम्ही बघा पोहोचलो कोल्हापुरात गेल्यावर आमचं नियोजन ठरलंय की मोबाईल. मग आमची गाडी जाऊन थेट थांबली बघा SS मोबाईल शॉप राजारामपुरी मध्ये. तिथे गेल्यावर बघितलं तर भावानं डायरेक्ट आयफोनच हातात. नुसतं भावानंच नव्हतं तर दाजीने पण लगेच नियोजन ठरलं की आमासनी ह्योच. मग थोडं याचं पण शूट करून घेतलं. मग आम्हाला गांधीजींचा डायलॉग आठवला. तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फसोगे. पण मग म्हटलं आम्हाला ह्यो फोन नकोच, नाहीतर ह्याच्यात उगाच पैसे इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा. आम्ही बघितला दुसरा पण मग ह्यो आम्ही मोबाईल फिक्सच करून घेतला. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, शेवटी भावानं कटवून बघा हे हत्यार काढलं. नंतर पैसे सगळं पे करून घेतलं आणि थोडस शूट करून घेतलं बघा. परत मोबाईलच्या बॉक्सच्या थोड्या क्लिपा करून घेतल्या. नंतर न ओपनिंगच्या पण क्लिपा करून घेतल्या. भावाच्या तोंडावर खतरनाक स्माइल आलेली, कारण त्यानं पहिल्यांदाच नवीन मोबाईल घेतलेला. मग आम्ही मोबाईल घेतला आणि थेट निघालो बघा महालक्ष्मीच्या मंदिराकडे. कोल्हापूरच्या आई अंबाबाई महालक्ष्मीच्या दरबारात पोहोचल्यावर सुख वेगळंच भेटलं. जाऊन आम्ही दर्शन घेतलं, पण आतमध्ये काही व्हिडिओ करून देत नाही. तिथनं बघा आम्ही कार्ड घेतलं. आम्ही निघालो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. 12 ते 3च्या दरम्यान आला तर तुम्हाला कधी पण ते जेवण. आत आल्यावर इथं बघा ताटण ते वाटून घेतले. तर ट्रस्ट मध्ये मूर्ती असली खतरनाक, डोळे दिपलं पाहिजे. तर महाप्रसादाचा लाभ घेऊन परत आम्ही निघालो बघा घरला. जाता जाता तेवढा आपल्या आयडीला फॉलो पण करून जावा.